हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एक्सलन्स कॉमर्स अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फायनान्स अकाउंटमधला प्रॉब्लेम नंबर 2. फर्स्टली आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊयात. प्रॉब्लेम रीड केल्यानंतर ज्या काही आपल्याला एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या प्रॉब्लेममधल्या आयटम्सवर आपण टिकमार्क करून घेणार आहोत. चला, लेट स्टार्ट आवर सेकंड प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 in the balance sheet as on that date in the books of Shilpa and Katrina. ट्रायल बॅलन्स दिलेली आहे, त्यामध्ये दिलेले आहेत लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, सन्ड्री डेटर्स, स्टॉक, बॅड डेट्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, वेजेस आहेत, सॅलरीज आहे, कॅरेज इनवर्ड आहे, सेल्स रिटर्न आहे, ड्रॉइंग्ज आहेत शिल्पा अँड कॅटरीनाचे, डिस्काउंट आहे, ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख आहे, कॅश इन हँड आहे, कॅश ॲट बँक आहे, इंटरेस्ट आहे, कमिशन आहे, रॉयल्टीज अँड परचेसेस. कॅपिटल दिलेलं आहे शिल्पा आणि कॅटरीनाचं. क्रेडिट साईडला बिल्स पेएबल आहेत, बँक ओडी आहे, परचेसेस रिटर्न आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, बँक लोन आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे, RDD आहे आणि सेल्स आहेत. फर्स्टली आपण ॲडजस्टमेंट बघूयात आता. इन द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 on the 31st March 2019. Outstanding expenses, royalties ₹1,500 and wages ₹800. Salaries paid in advance to staff ₹2,000. Salaries paid केलेली आहे ॲडव्हान्समध्ये. Create a provision for bad debts 1,000 and reserve for doubtful debts 3% on sundry debtors. सन्ड्री डेटर्सच्या रिगार्डिंग ही ॲडजस्टमेंट आहे. डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर बाय 10%. फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग ह्या दोन्हीवर डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. टिकमार्क करून घेऊयात अशा पद्धतीने. वेजेस, सॅलरीज, रॉयल्टीज. ओके, लेट स्टार्ट. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग आपली जाईल असेट साईडला. इनर कॉलमला द्यायची अमाऊंट 37,800. ह्याच्यावर आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं आहे. डिप्रिसिएशन चार्ज करून 5% डिप्रिसिएशन करायचं आहे. चार्ज 5% डिप्रिसिएशन येईल आपलं टोटल 1,890. 5% डिप्रिसिएशन आपण चार्ज केलेलं आहे. आउटरला त्याची अमाऊंट लिहायची आहे 10, 9, 5, 3, 35,910. ओके, डिप्रिसिएशनचा डेबिट इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिसिएशन. लँड अँड बिल्डिंग हाऊ मच? 1,890. ओके, नेक्स्ट आपली ॲडजस्टमेंट आहे फर्निचरशी रिगार्डिंग. फर्निचरची अमाऊंट आपण लिहून घ्यायचे इनर कॉलमला. अमाऊंट आहे आपली 17,215. आपल्याला 10% डिप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. डिप्रिसिएशन आपले 1,725. आउटरला अमाऊंट लेस करून नेट अमाऊंट लिहूयात फर्निचरची 25. 15,525. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ह्याचा आपण जो काही डिप्रिसिएशनचा इफेक्ट आहे फर्निचरचा तो देऊयात. फर्निचर 1,725. आउटरला दोन्हीची अमाऊंट घेऊयात. किती ते पाहूयात. 5, 1, 3,615. ओके, नेक्स्ट आयटम आहे आपला सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. सन्ड्री डेटर्सवर आपल्याला बॅड डेट्स प्रोव्हाइड करायला सांगितले आहेत 1,000
आणि RDD प्रोव्हाइड करायला सांगितली आहे 3% ऑन सन्ड्री डेटर्स. अशा पद्धतीची ही ॲडजस्टमेंट आहे आपली. सन्ड्री डेटर्स 40,000. इनर कॉलमला घेऊयात अमाऊंट. आता सन्ड्री डेटर्सच्या रिगार्डिंग बॅड डेट्स चार्ज करताना नेहमी लक्षामध्ये ठेवायचं की फर्स्टली आपण बॅड डेट्स घेतो आणि त्याच्यानंतर आपली RDD असते. हा सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचा. इथं बरेचसे स्टुडंट कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज न होता लक्षात ठेवायचं की बॅड डेट्स जे आपल्याला बुडीत गेलेलं कर्ज आहे, चुकवलेलं कर्ज आहे, ते नेहमी आपण फर्स्टली प्रिफर करतो. म्हणजे आपल्याला नेट डेटर्स आपले मिळतात म्हणून. आणि नेट डेटर्सवर मग आपण RDD जी काही दिलेली आहे आपल्याला पर्सेंटेज ते आपण चार्ज करायचे. ओके, हे नेहमी लक्षामध्ये ठेवायचं की फर्स्टली आपण बॅड डेट्स सन्ड्री डेटर्सवर आपण फर्स्टली बॅड डेट्स हे चार्ज करतो आणि त्याच्यानंतर जी काही प्रोव्हिजन दिलेली असते रिझर्व फॉर डाऊटफुल डेटसाठी ती आपल्याला चार्ज करायची. आता आपल्याला इथं सांगितलं आहे 3% RDD चार्ज करायची. आता 39,000वर 3%नी आपली अमाऊंट टोटल अमाऊंट येईल. कॅल्क्युलेट करूयात आपण. 39,000 डिवायडेड बाय 100 इंटू 5 आपल्याला 1170 इतकं आपल्याला सन्ड्री RDD प्रोव्हाइड करायची आहे 3%नी. अमाऊंट बघा आपली किती येईल. आपली अमाऊंट आलेली आहे 37,830 इतक्या आपले नेट डेटर्स आलेले आहेत. आता ह्या बॅड डेट्सचा सन्ड्री डेटर्सवर ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅड डेट्स दाखवायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेट्स. ओल्डवाले आपले बॅड डेट्स किती आहेत हे पहा. 400 आहेत. त्याच्यावर ॲड न्यू आपले 1,000 आहेत. 1,400 अशा पद्धतीने आपल्या आहेत. आणि RDD न्यूवाली प्रोव्हाइड करायला सांगितली आपल्याला 1,170 इतकी आहे RDD. 1,170. बॅड डेट्स ओल्डवाले आहेत 400. ॲड न्यू 1,000. ॲड न्यू RDD 1,170. टोटल आपली आलेली आहे 2,570 इतकी. आणि ओल्ड RDD जी आहे ती आलेली आहे आपली 1,000. ही लेस करून आउटरला आपली नेट अमाऊंट येईल बॅड डेट्सच्या रिगार्डिंग ती असेल 1,570 इतकी. ओके, आता नेक्स्ट आयटम आपण आपला पाहून घेऊयात. फर्निचर झाले, लँड अँड बिल्डिंग झाली, सन्ड्री डेटर्सला झाले. नेक्स्ट आयटम आहे आपला स्टॉक. हा जो स्टॉक आहे तो आहे ओपनिंग स्टॉक. आपण इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला हा ओपनिंग स्टॉक आपण अशा पद्धतीने दाखवून घेतलेला आहे आउटर कॉलमला. नेक्स्ट असेल आपल्याला ओपनिंग स्टॉक नंतर असतो नेहमी परचेसेस. परचेसेस लिहून घेतलं. इनर कॉलमला असतील आपले परचेसेस 50,000. त्यातून रिटर्न्स आपले आहेत ते लेस करायचे आहेत. रिटर्न्स आहेत आपले 1,480 इतके आहेत आपले रिटर्न्स. 1,480. आउटरला अमाऊंट जाईल आपली
47,520 इतकी अमाऊंट राहील. नेक्स्ट आपला आयटम आहे त्याच्यानंतरचा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण दाखवायचं आहे आपल्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. डायरेक्ट आउटरला अमाऊंट येईल आपली 4,000. अशा पद्धतीने प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर आपला आयटम दिलेला आहे वेजेस. वेजेस आहेत आपल्या 3,000 इतके. आणि वेजेसवर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये वेजेस दिलेले आहेत आउटस्टँडिंग 800. हे आपल्याला दाखवायचे आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेजेस. इनर कॉलमला अमाऊंट राहील 3,000. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 800. आउटला येईल 3,800. आणि याचा आउटस्टँडिंग वेजेसचा दुसरा इफेक्ट राहील लॅबिलिटीज साईडला ॲज अ आउटस्टँडिंग वेजेस 800. डायरेक्ट आउटरला दाखवणार आहोत. नेक्स्ट आपला आयटम आहे सॅलरीज. सॅलरीज आहेत आपल्या 5,000. सॅलरीज आपल्या येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरीज. सॅलरीजवर ही ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला 5,000. इनर कॉलमला लिहून घेऊयात. सॅलरीजवर आपल्याला अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट दिलेली आहे की सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ 2,000. आपण प्रीपेड सॅलरी दिलेली आहे स्टाफला आपल्या 2,000. तर प्रॉफिट अँड लॉसवर फक्त करंट इयरचेच एक्सपेन्सेस दाखवायचे असल्यामुळं आपल्याला हे प्रीपेड सॅलरी जी काही आहे ती आपल्याला लेस करून दाखवावी लागणार आहे 2,000. आणि प्रीपेड केलेली आहे ती, म्हणून ती आपल्या बिझनेसची असेट असेल. ती आपण दाखवणार आहोत असेट साईडला ॲज अ सॅलरी पेड इन ॲडव्हान्स, म्हणजेच थोडक्यात प्रीपेड सॅलरी. डायरेक्ट आपण आउटरला दाखवणार आहोत इथे. नेक्स्ट आयटम आहे आपला कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हाऊ मच 4,000. हा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असल्यामुळे आयटम आपण दाखवणार आहोत ट्रेडिंग अकाउंटवर. टू कॅरेज इनवर्ड. डायरेक्ट आउटरला 4,000. नेक्स्ट आयटम आहे आपला सेल्स रिटर्न 2,000. लागलीच दाखवून घेऊयात. बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स किती दिलेले आहे तिथे पहा 1,20,000. आउटरला येईल 1,18,000. पुढचा आयटम आहे ड्रॉइंग. शिल्पा अँड कॅटरीनाचे ड्रॉइंग्स लिहिले आहेत. ड्रॉइंग आपण ऑलवेज कॅपिटलमधून लेस करून दाखवतो, म्हणून फर्स्टली आपण कॅपिटलचे इफेक्ट देणार आहोत. कॅपिटल आहे शिल्पा अँड कॅटरीनाचं अशा पद्धतीने आहे. कॅपिटल शिल्पा 45,000, कॅटरीना 45,000. दाखवून घेऊयात लायबिलिटीज साईडला. कॅपिटल शिल्पा 45,000 आणि कॅटरीनाचा आहे आपल्या सेम 45,000. ह्यातून लेस ड्रॉइंग करूयात. कॅटरीनाचं देखील ड्रॉइंग लेस होईल. दोघींची अमाऊंट आहेत. शिल्पाची आहे 2,000 आणि कॅटरीनाची आहे 3,000. नेक्स्ट आयटम आहे आपला डिस्काउंट. डिस्काउंट आहे 2,030. हा जाईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ टू डिस्काउंट 2,030. ओके. नेक्स्ट आयटम आहे आपला ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. शाहरुखला आपण ॲडव्हान्स दिलेला आहे. ही राहील आपली असेट, म्हणून असेट साईडला दाखवू.
ॲडव्हान्स टू शाहरुख, 10,000. कॅश इन हँड 20,000 असेट साईडला. कॅश ॲट बँक आहे 8,000 असेट साईडला. इंटरेस्ट आपण पेड केलेला आहे. इट इज ए एक्सपेंडिचर ऑफ आवर बिझनेस, म्हणून ते आपण दाखवायचं आहे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इंटरेस्ट. हाऊ मच इट इज 1,000. नेक्स्ट आयटम आहे आपला कमिशन. टू कमिशन. $2,000. नेक्स्ट आयटम आहे रॉयल्टीज. रॉयल्टीज इज रिगार्डिंग टू मॅन्युफॅक्चरिंग, सो इट विल बी शोन ऑन अवर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला दाखवायचा तो. रॉयल्टीवर आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट देखील आहे. त्याच्यावर अशी ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये दिलेली आहे रॉयल्टीज 1,500. इनरला आपण पहिली अमाऊंट लिहून घेऊया 2,000. ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टी 1,500. आउटरला येईल 3,500. दुसरा इफेक्ट येईल आपला लायबिलिटीज साईडला. आउटस्टँडिंग रॉयल्टी 1,500 अशा पद्धतीने. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे नेक्स्ट आयटम आहे आपली अशा पद्धतीने डेबिट साईड झालेली आहे. क्रेडिट साईडचा आपलं कॅपिटल झालेलं आहे. नेक्स्ट आयटम आहे आपला बिल्स पेएबल. ते दाखवायचं आहे आपण लायबिलिटीज साईडला. बिल्स पेएबल. बिल्स पेएबलची अमाऊंट आहे आपली 17,500. बँक ओडी आहे आपला 10,000. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत आपले 22,000. क्रेडिटर्स 22,000. बँक लोन आहे आपलं 15,000. Interest received is our income, so show on a credit side of profit and loss account by interest received. इंटरेस्ट आहे आपलं 1,500. डायरेक्ट आउटरला लिहूयात आपण. अशा पद्धतीने आपली क्रेडिट साईड देखील झालेली आहे. आता ज्या काही ॲडजस्टमेंट आपल्याला शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपण दाखवूयात. त्यातली फर्स्ट ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. हा आपला आहे क्लोजिंग स्टॉक, म्हणून हा आपण दर्शवणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक 58,000. राहिलेल्या ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण मघाशीच ॲडजस्ट करून घेतलेल्या आहेत आपल्या प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटवर. तर आपले जे काही आता पोस्टिंग आपलं अशा रीतीने पूर्ण झालेलं आहे. आता आपण टोटल करून घेऊयात. पहिल्यांदा आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात. त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट टॅली करून घेऊयात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल येईल आपली 1,76,000 आणि डेबिट साईडची टोटल येते आपली टोटल
ही आपण पेन्सिलने दर्शवून घेणार आहोत, कारण आपल्याला हे काही दाखवायचं नसतं, फक्त ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला ह्याची रिक्वायरमेंट आहे. टोटल येईल आपली 1,24,820 इतकी टोटल येते आपली ही. आणि ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी क्रेडिट साईडची टोटल मायनस डेबिट साईडची टोटल आपला ग्रॉस प्रॉफिट येतोय टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट येईल आपला 51,180 इतका आपला ग्रॉस प्रॉफिट येतोय. हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला कॅरी फॉरवर्ड करणार आहोत बाय ग्रॉस प्रॉफिट. $51,180 इतका आहे हा ग्रॉस प्रॉफिट. आता आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात आपल्या. त्याच्यासाठी फर्स्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट साईडची म्हणजे क्रेडिट साईडची टोटल मारून घेऊयात. ती आपली टोटल येते आहे 52,680 इतकी. 52,680 दोन्हीकडे लिहून घेऊयात. डेबिट साईडची टोटल येईल आपली, इथे फक्त दर्शवून घेऊयात किती येते टोटल. वन 17,215 इतकी आपली टोटल येते. क्रेडिट साईडच्या टोटलमधून ही टोटल लेस केल्यानंतर आपला नेट प्रॉफिट येतोय टू नेट प्रॉफिट. हा आपल्याला कॅटरीना आणि शिल्पा ह्या दोघींमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेशो दिलेला नाही आहे, तरी देखील आपण जेव्हा रेशो दिलेला नसतो तेव्हा हा रेशो प्रॉफिट आपल्याला इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. हा आपण इथे लिहून घेऊयात नेट प्रॉफिट किती आलेला आहे तो. ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट आपला टोटल आलेला आहे 35,465 इतका. 35,465 इतका आलेला आहे. दोघींमध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट करूयात. शिल्पा फर्स्ट अँड कॅटरीना. $17,732 आणि 17,733 अशा रीतीने आपल्याला हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करावा लागतोय. चला, अशा रीतीने आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं टॅली झालेलं आहे. त्याचा आपण नेट प्रॉफिट काढलेला आहे. आता आपण बॅलन्स शीट टॅली करू. आपली बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी नेट प्रॉफिट आपण पोस्टिंग करू नेट प्रॉफिटचं. आता कॅपिटल पहिल्यांदा आपण सेट करू. शिल्पाचं कॅपिटल जे 45,000 आहे त्यातून ड्रॉईंग केलं तर अमाऊंट आपली येते 40,000. ओके,
आणि ॲड नेट प्रॉफिट येतं आपलं शिल्पाचं आहे 70,132 इथे. आउटरला येईल कॅटरीनाचं कॅपिटल आहे 45,000, ड्रॉइंग लेस केलं 3,000, नेट कॅपिटल आलं 42,000 आणि ॲड त्यामध्ये नेट प्रॉफिट केल्यानंतर 70,733 ॲड केल्यानंतर आउटरला आपण कॅटरीनाचं कॅपिटल घेतलेलं आहे 59,733. अशा पद्धतीने आपण फर्स्टली कॅपिटल सेट करून घेतलेलं आहे. आता आपण करून घेऊ. लायबिलिटी सेटची टोटल आपली येते आहे 1,87,265 आणि असेट साईडची ही टोटल आपली येईल 1,87,265 इतकी येते. अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे आणि आपला प्रॉब्लेम नंबर 2 कंप्लीट झालेली आहे. आय होप तुम्हाला मी प्रॉब्लेम सॉल्व केलेला, एक्सप्लेन केलेला तुम्हाला समजला असेल. समजला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.